लहानपणी भातुकलीच्या खेळामध्ये दीपक राजा व्हायचा आणि शीतल त्याची राणी. पण आता बालपण सरून तरुणपण आलं होतं. तरी दीपक तिला त्याची राणी समजत होता. पण शीतलच्या मनात काय आहे हे त्याला कळत नव्हतं. शीतल त्याला मोकळ्या मनाने बोलायची. तिला आपल्या मनातले तिच्याविषयीचे प्रेम सांगावे तर ती नाराज होऊन आपल्याला बोलणं सोडून देईन या विचारानं आजपर्यंत दीपक तिला त्याविषयी कधीच बोलला नव्हता. आज सकाळीच दीपक आणि गणेश चावडीवर येऊन बसले होते. कारण आज शीतलच्या मामाच्या गावची बाळापूरची जत्रा होती. शीतल आज बाळापूरच्या जत्रेला जाईल याचा दीपकनं मनाशी तर्क केला होता. अर्ध्या पाऊण तासाने शीतल तिची आई आणि लहान बहिणीसोबत बाहेर पडली. ती दिसताच गणेशने दीपकला इशारा केला. दीपकने तिच्याकडे पाहिलं आणि तो पाहतच राहिला. गुलाबी रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये ते गुलाबी फूल अधिकच उठून दिसत होतं. शीतलची आई दीपककडे रागानं पाहत होती हे त्याच्या लक्षात आलं. त्यानं आपली नजर दुसरीकडे वळवली. पण क्षणभरच. त्या पुढं गेल्यावर आणखी तो तिच्याकडे पाहू लागला. तिनेही जाता जाता एक नजरेचा बाण त्याच्याकडे फेकला होता. त्या बाणानं तो घायाळ झाला. बाळापूरला जाण्यासाठी बसस्थानकाच्या बाजूलाच टमटम लागलेले होते. त्या तिघीजणी टमटममध्ये बसल्या. आणखीन काही प्रवासी टमटममध्ये बसले आणि टमटम बाळापूरला निघाले. त्या टमटमच्या मागेच दीपक आणि गणेश मोटरसायकलवर निघाले. टमटमला मागे टाकत दीपकने टमटमच्या मधल्या सीटवर बसलेल्या शीतलकडे पाहिले. शीतल प्रेमाने पाहत होती तर तिची आई रागानं त्याच्याकडे पाहू लागली. बाळापूर जवळ येईपर्यंत त्या टमटमचा आणि दीपकच्या गाडीचा पाठशिवणीचा खेळ चालू होता. दीपक मुद्दामच कधी त्या टमटमच्या पाठीमागे तर कधी पुढे जायचा. डोंगरातलं ते गाव खूपच सुंदर होतं. डोंगर उतरताना अवकाशातून पाहिल्यासारखं दिसू लागली. रातपाळणा, विविध खेळण्यांची, कपड्यांची, फुला नारळाची दुकानं, भजे, चिवडा, चहाचे हॉटेल आणि माणसांच्या गर्दीनं जत्रा चांगलीच फुलून गेली होती. जत्रेच्या मधोमधी वडजाई देवीचं मंदिराचं शिखर खूपच आकर्षक दिसत होतं आणि त्या मंदिराच्या बाजूलाच असलेलं चिंचेचं मोठं डेरेदार झाड जणू काही त्या जत्रेवर लक्ष ठेवत आहे असं भासत होतं. जत्रेमध्ये आलेल्या लोकांचा गोंगाट लांबूनच ऐकू येऊ लागला. पंचक्रोशीतील लोक वडजाई देवीच्या जत्रेला आले होते. सासरहून लेकी जत्रेसाठी माहेरी आल्या होत्या. पै पाहुणे आले होते. कामानिमित्त बाहेरगावी असलेली चाकरमानी माणसं आपल्या मुलाबाळासहित आपल्या मायपंढरीत येऊन सुखावली होती. ही जत्रा म्हणजे परिसरातील लोकांना आनंदाची पर्वणीच होती. बोललेले नवस फेडण्यासाठी सकाळपासूनच देवीच्या मंदिरासमोर गर्दी झालेली होती. सगळीकडे आनंदी वातावरण होतं. शीतल तिच्या मामाच्या घराकडे गेली होती. दीपक आणि गणेश मंदिराजवळच त्यांची वाट पाहत उभे होते. थोड्या वेळाने शीतल तिच्या मामाच्या मुलींसोबत मंदिराकडे दर्शनासाठी आली. स्त्रियांची वेगळी रांग आणि पुरुषांची वेगळी रांग लागलेली होती. दर्शन व्हायला कमीत कमी 1 तास लागणार होता. पण दीपकला आणि शीतलला तो 1 तासही कमी वाटत होता. रांगेत उभे राहून ते दोघे एकमेकांकडे पाहत होते. तिच्या त्या प्रेमभऱ्या नजरेने पाहण्याने त्याला त्याच्या आयुष्यातील आतापर्यंतचा सगळ्यात मोठा आनंद झाला होता. आपण जिच्यावर प्रेम करतो तीही आपल्यावर प्रेम करते हे त्याला समजले होते. जगातील सगळ्यात मौल्यवान गोष्ट मिळाल्याचा त्याला आनंद होत होता. दर्शन झाले. तिच्यासोबत तिच्या मामाच्या मुली आणि तिची लहान बहीण होती. त्यामुळे त्या दोघांना इच्छा असूनही एकमेकांशी बोलता येत नव्हतं. शीतल त्या मुलींसोबत जत्रेमध्ये फिरू लागली. दीपक आणि गणेश पण त्यांच्या मागेच फिरू लागले. जत्रेमध्ये विविध खेळण्यांचे वस्तूची दुकाने होती. लेडीज साहित्याची दुकाने होती. खाण्याच्या पदार्थांची विविध दुकाने होती. सगळी जत्रा फिरून झाली. दीपकनेही आज तिला मनातलं बोलायचंच असं ठरवलं होतं. दीपक त्यांच्या मागेच फिरत होता. गणेश कुस्त्यांच्या फडाकडं कुस्त्या पाहायला गेला होता. ती जवळ येताच दीपकने गर्दीचा फायदा घेऊन तिच्या हातात चिठ्ठी दिली. दीपकने त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, लहानपणी भातुकलीचा खेळ खेळताना तू माझी राणी व्हायचीस. आता खऱ्या आयुष्यामध्ये तू माझी राणी होशील का? तिनेही चतुराईने कोणाच्याच लक्षात येणार नाही अशा बेताने ती चिठ्ठी वाचली आणि तिने हसून दीपककडे पाहिलं. ती हसली. याचा अर्थ तिचंही दीपकवर प्रेम होतं. तो मनोमन खुश झाला होता. जे काम करायचं होतं ते काम झालं होतं. आनंदाची बातमी सांगायला तो गणेशकडे निघाला. तेवढ्याच जत्रेमधील चिंचेच्या झाडाकडील माणसं सैरावैरा पळत सुटले. तेवढ्यात कोणीतरी ओरडलं. स्वयंपाकाच्या भट्टीच्या धुरानं चिंचेच्या झाडावरचं आग्यामोहोळ उठलं आहे हे ऐकून फडातले पैलवान लंगोटावरच पळत सुटले. दुकानदार आपापली दुकानं सोडून पडू लागले. आग्यामोहोळाच्या गांधणीसारख्या माश्या सापडेल त्याला कडाकड तोडू लागल्या. जो तो जीवाच्या आकांताने पळत सुटला. जवळच्या घरावाल्यांनी माश्या आतमध्ये येऊ नये म्हणून दारं लावून घेतले. माणसांना कुठेच लपायला जागा भेटली नाही. माशांनी
तावडीत सापडलेल्या केवळ लंगोट घातलेल्या पैलवानांवर हल्ला चढवला. ते बलदंड पिळदार शरीरयष्टी असलेले अजोड ताकदीचे पैलवान जीवाच्या आकांताने ओरडत होते. कोणीच कोणाला वाचू शकत नव्हतं. जो तो आपला जीव वाचवण्यासाठी पळत होता. दीपक आणि गणेशही माशांपासून बचावासाठी पळत सुटले. गणेश आधीच पुढे पळत होता. दीपकने मागे वळून पाहिले. तेवढ्यात त्याला शीतल दिसली. पळता पळता ती दगडाला अडकून पडली. तिच्यासोबतच्या मुली वाट दिसेल तिकडे पळत सुटल्या होत्या. जो तो दुसऱ्याला विसरून आपला जीव वाचवण्याच्या प्रयत्नात होता. तिला पळणं अशक्य झालं. असंख्य माशा तिच्यावर तुटून पडल्या. तिच्या सुंदर देहाचा चावा घेऊ लागल्या. ती जीवाच्या आकांताने ओरडू लागली. तिच्यासोबतच्या मुली कधीच पडून गेल्या होत्या. दीपकने ते पाहिलं होतं. तिला वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता तो तिच्याकडे पळाला. तिचा चेहराही दिसत नव्हता. इतक्या माशा तिच्या चेहऱ्यावर बसल्या होत्या. दीपकने हातानेच तिच्या चेहऱ्यावरील माशा बाजूला सारण्याचा केविलवाना प्रयत्न करू लागला होता. त्यानं तशाही परिस्थितीमध्ये त्याचं शर्ट काढून तिच्या चेहऱ्यावर झाकलं तरीही माशांनी चावायचं सोडलं नाही. दीपकलाही माशा चावू लागल्या. काही माणसांनी टेंबे केले. मोठा धूर केला. त्यामुळे कशाबशा माशा निघून गेल्या. दीपकपेक्षा 4 पटीनं शीतलला जास्त माशा चावल्या होत्या. दीपकला डोकं जड झाल्यासारखं झालं. डोळ्यासमोर अंधाऱ्या आल्या आणि तो धाडकन तिथेच पडला. दीपक शुद्धीवर आला तेव्हा गणेश त्याच्या बाजूलाच बसलेला होता. तो दवाखान्यात असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने बाजूला पाहिलं. कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येत होता. शीतलच्या आईचाच आवाज होता तो. तिकडे पाहत दीपक उठून बसला. गणेशच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. गणेशने जड अंतकरणानं शीतल आपल्याला सोडून गेली म्हणून दीपकला सांगितलं. दीपकला क्षणभर सगळं जग थांबल्यासारखं वाटलं. माशांच्या चावण्यानं जेवढ्या वेदना त्याला झाल्या नसतील त्यापेक्षा कितीतरी पटीने गणेशचे शब्द ऐकून त्याला वेदना झाल्या. गुलाबाच्या कळीहून नाजूक अशा शीतलच्या शरीरावर आग्या मोहळाच्या माशांनी चावा घेतल्याने असंख्य वेदना असह्य झाल्याने शीतलने आपला प्राण सोडला होता. आता कितीही वाट पाहिली तरी ती परत येणार नव्हती. भातुकलीच्या खेळातील राजाराणीचं खऱ्या आयुष्यातील राजाराणी होण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं होतं आणि आता तो शून्यात नजर लावून बसला होता. त्याला मंगेश पाडगावकरांचं भावगीत आठवत होतं. भातुकलीच्या खेळामधील राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी प्रेम कहाणी. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.